चालत निघालेत ती सगळी. किती लाव काय वा काय जेवली काय काय जेवली काय काय खाल्ला तर की पेट बटर पोहे बटर खारी उमलून खायची. नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल सकपाळ. जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी ऐकल्या मराठी चॅनलमध्ये. रात्रीची वेळ आहे आणि चाललो आहे पुन्हा एकदा संगमेश्वरला. यावेळेस चाललेलो आहे अभिनंदाच्या गावी निवळीला. मी एकटाच नाही तर सगळे मित्रपरिवार आहेत, जुनी मित्र आहेत, जे 2-3 वर्षापूर्वी आम्ही फिरायला जायचो ना, ती मित्र आहेत. ॲक्च्युली सीट दादा आहे, अजून कोणतरी विकास आहे, आपला सतीशदासुद्धा आहे आणि अविद आहे. तो प्लॅन झालेला आहे, अचानक भयानक प्लॅन आहे, हा सगळा अनप्लॅन आहे पूर्ण. सो येतोच काय सगळेच तयार झालेले आहेत आणि आता चाललो आहे. रात्रीचे आत्ता 11:30 वाजलेले आहेत. तिकडनं आविदा वगैरे निघाले आहेत. मला सतीशदा इकडं स्टेशनला वगैरे मिळेल. सगळे सोबत जाणार आहोत. सगळे सोबत असलं की एक मजाच वेगळी असते. सो आता 2-3 व्हिडिओमध्ये खूप सारी मजा, सगळे एकत्र असणार आहोत. खूप मजा येते एकत्र असल्यावर. सो आता ब्लॉगला सुरुवात झालेली आहे. गावी जायला किती वाजतील काय माहीत, पण प्रवासाला सुरुवात करतोय. पनवेल बस स्टॉपच्या इथं आलो आहे. इथून जायचं आहे, समोर हायवे आहे, तिथं गाडी येणार आहे. गावी जाणाऱ्या बस इकडे थांबतात. सोंट्या एवढा वेळ लागतो यायला. आता आम्ही चालू आहे, साईडला लावतो ना, घे आरामात. माझी माणसं भेटतात. माणसं भेटतात तुझी? मग आत्ता रात्री दर सोय केली तुझी. काय आणलंस पाणी? आपण निघालो की तिला रे. ओ शेट 6:10. काय म्हणता शेट? नाही, दुसरा सोंडक्या कुठं आहे? येतोय तो पण येतोय. चला गाडी निघाली. माणूस भेटलेला अजून 5वा भेटलो फायनली. आता आम्ही सगळे चाललोय. हा एक किती दिवसांनी किती वर्षांनी भेटलाय? ती वर्षांनी 2 वर्षांना 2 वर्षांना हो. 2 वर्षापूर्वी मी तब्येत माझी बारीक होती, साईज तेव्हा 38 होती, आता 40 झाली. प्रगती आहे. भरपूर पाणचड जोक होता. आता वाजत 2:15 रात्रीचे आणि आलोय लोणेरेला. सरळ फाटा गेला आपल्या दापोली मंडणगडला. थांबलोय चाय पियाला. जेवतोयस की नाश्ता करतोय? काय तर दोन्ही पण सकाळ झाले. नायरीला या इथे अगोदर खाल्लं होतं. तुम्ही जेवून झोपाल ना? मॅगी, अंडा मॅगी खाल्ली तिथे. हा ना. पावणे 7 वाजायला आलेत आणि थेट पोचलेलो आहोत आम्ही मस्त संगमेश्वर बस डेपोच्या इथं. मस्त येता झोप काही लागली नाही, पण नजारा बघत आलो. तर तुम्ही सुद्धा बघितला असाल. आता इकडे संगमेश्वर डेपो ब्रिजचं काम चालू आहे. आजच्या महिन्यात 3 वेळा फेरी झाली संगमेश्वरला. ब्रिजचं काम चालू आहे. अरे पण आपल्याला कसब्यातून जायचा होता, इकडं कशाला आली हो? तुलाच भूक लागली ना? मला कुठे लागली? मी याला याला आजी मागितलं तरी तुला काय मागितलं तरी नाही चाय पी. हार असता ना इथून लेफ्ट देवरुख, मागजन देवरुखची बस लागली. काय घेतला हो? मी काय नाही खात सांग. गावाकडचे बस डेपो ना असले की कॉलेजची आणि शाळेची आठवण येते. संगमेश्वरचा रमेश, हाय, कसा आहेस?
मस्त एकदम मजेत. अचानक कसं काय? अचानक कसं काय? अचानक म्हणजे गावाला अचानक भयानक पाऊस लागला ना हा. की पहिल्या पावसाळ्यातले खेकडे मिस झालेत माझ्याकडून. अरे मी गाववाल्याने लुटलं. आता अरे कुठं नाही, जात आता आहेत खेकडे भरलेले खेकडे आता. जाऊन आलो तुझ्या गावात. हा? जाऊन आलो. कर्जत जाऊन आलास ना? खाली पण गेलो. आमच्याकडे ये फिरंदवण्यात. येतोय. म्हणजे तिसंगामध्ये गेलो होतास ना? अरे, जाऊन आलो. 3 नद्यांचा संगम होतो तिथे. बऱ्याच दिवसांनी सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे. आम्हाला वाटलं पाऊस असेल, पण काय पावसाळा आहे. पाऊस कधी पण भेटेल आम्हाला. असो, आता अर्धा आम्ही अर्ध्या तासात पोचू निवळीला. मस्त नजारा बघत बघत जाऊ. जबरदस्त वाटतं. पण पावसाळ्यात मी पहिल्यांदा येतोय ना रे तुझ्याकडं. हो, पावसातून पहिल्यांदा. वा, आता म्हणजे पूर्वेकडं मस्त सह्याद्री आणि विशालगड आहे. सॉरी, प्रचितगड आहे. आणि इकडे आपलं कोकणातले डोंगर दिसतात. भारी, दोन्ही साईडला मस्त. पायरीच्या इथून नजारा दिसणारा भारी. पायरीच्या इथे 1-2 मिनिटं स्टॉप घेऊया. हां, दरड कोसळली आहे. घर एवढे रिस्की झालेत ना. हे बघा, चला शास्त्री पुला जे करणार स्ट्रेट जातोय कसबा. आता आलोय कसब्यात. एक 5-6 दिवसापूर्वी आहे ना पूर आलेला इकडे. पाणी पूर्ण भरलेलं तुडुंब. लाल परी. 8 वाजलेत आणि आम्ही पोचलोय फायनली निवळीमध्ये, दराच्या गावात. नालाला पाणी आलं गावच्या. आमचे दिवसभरांचे टाइम टेबल चालू झाला. आता प्लॅनिंग चालू झाला आहे आमचा. कुठं जायचा आज? इथं जायचं. अनप्लॅनेड आहे आपण. हे तुझ्या मागणं आला. बाहेर स्ट्राईकला बसले होते सर्व. काय रे, काय पिता? कायच नाही ते. ही खरी गावची मेन ओरिजिनल चाय आहे. कोरा चहा. झोप उडवाय, सुस्ती उडवायला. काय बोलाय? बटर पोहे बटर खारी उमलून खायची. नवीन भात भाकरा खायच्यात ना. आता आम्ही जातो जरा अविदाच्या घराकडं. फ्रेश वगैरे झालोय. अजून बघूया जरा फेरफटका मारतोय. मग येऊन जरा नाश्ता वगैरे करू, मग आराम करू. बघूया, आराम तर काय आता भेटणार नाही. फिरायचं आता. तिकडं पावसाचं वातावरण झालंय, इकडं थोडा ऊन सारखा आहे. पण पाऊस कधी येईल काही सांगता येत नाही. कावल्या बघा कशी उंबालली ते भिजून. गावची माणसं सकाळ सकाळ कामाला लागली. एसटी आली. ते सोड, मला कुत्रा चावलेला ना, तर मी फोटो पाठवला ना मम्मीला वगैरे, बहिणीला पाठवला. रडायचा ना, ती हसायला लागली. मोठा जोक काय माहितीये, त्या कुत्र्याने जेव्हा चावला ना, दुसऱ्या दिवशी त्या कुत्र्याला घेतला आणि बालडीत बुडून मारला. बहीण का हसली असेल सांग सीड? बहीण का हसली असेल सांग कुत्रा चावल्यावर? नाही, सगळा चावून, साप चावून झालाय मला, विंचू चावून झालाय, आणि आता कुत्रा. विषारी प्राणी आहे. तू काय बोलतोय? बाटलेला आता चालव. सगळ्यात जुनं छप्पर आहे रे हे. आता रेअरलीच कुठं इकडेच पाहायला मिळत आहे. हा वाडा आहे ना, हा, 1 किंवा 2च गावात उरले. केमलेचे वाडा का? आमच्याकडे असा वाडा आहे ना, 2010 सालीपर्यंत होता आमचा, झावल्यांचा. नंतरला गेला. आता कुठंच नाही, म्हणजे कुठंच नाही बघायला मिळत. म्हणजे पूर्वी घरं पण अशी होती. मे महिन्यात आलेलो तेव्हा अविदाच्या घराचं काम चालू होतं, आणि आता सुद्धा चालू आहे. स्टेप बाय स्टेप करतोय. व्हिडिओ मध्ये बघितलं असाल. आता बघूया कसं झालंय. आईच्या गावात आता मस्त रे, कौलाचा वाटतो.
इथपर्यंत होता ना मस्त वाटतंय ना वरती वाढल्यानंतर पण आणखी भारी वाटेल. हा इथपर्यंत होता ना आपल्या इथं ती माती आहे ती वरची. आत्ता आली ना खाली नाही इकडचं हे काढलं ना त्याची माती अहो ती नंतर तिथं टाकलीस ना इथं मोकळा होता शाप ढगारला पण ती परत काढणार ते कधी कशाला वापरणार आता खालचं पान करायचं पण असं करशील पेरू मात्र आहे पेरवी नाही तर बघ. पेरू साठी तो तेवढा आहे एवढा राहिलाय बघ ना असा नाही कोसलला कसा एवढा लोड आला रे बांधलेली पण निघाला बांधलेला पण गेला वरचा ऍक्च्युअली बांधाचा लोड आला त्याला डबल काम नाही असं झालं तो बोलला अंगण मोठा करणार आहे, ते कसं करणार आहे? म्हणजे ते काढणार सगळं आता ही वाट आहे ना अच्छा एकत्र करणार. ती वाट अशी फुल एकत्र तो ही झाड तिथं फणसाची हा. तिथपर्यंत मोकळा होता असा अच्छा अरे पण आपला स्विमिंग पूल बुजवलास त्याचा काय हाय पाटी जा स्विमिंग पूल हाय हा एक काय केला इथला म्हणून बुजवला. बोलला, आलेला काय वेगळं वाटतं हा ते तिथपर्यंत मोकळा आहे हा पुरा अंगण मोठा होता हे आहे ना पडवी आत बाहेर घेतली त्याला. ही पडवी बाहेर घेतली अंगण होतं एवढं पूर्ण अंगण तेवढं होतं होतं अंगण. थोडं आता हे पडवी एक घेतली बाहेरला कारण मेन काय जुन्या घराची व्हिडिओ बघितलीस कधी कागद मारायला तो लागायचा. इथपर्यंत त्याचा कागदच असायचा दरवाजाला हा लाकडापासून लाकडं इथपर्यंतच मारायचंच ना थोडंसं इथपर्यंत आत. वेल्डिंग झाली वाटतं वेल्डिंगचं काम ग्रिलचं झालं सही आहे, सही आहे. पडवी ही काढली ना ओटी, त्यामुळे मस्त look छान. हे चांगला होता. बाकी आतलं आहे तसं अजून का आतलं नाही ना केलंय इथलं आता चालू होईल 2 दिवसात खालचं हा हा काय वाटतंय मे महिन्यात आलेलं दिसतं इथं पूर्ण खेळच होती हिरवगार पावसाची सर त्या डोंगरात लागते हा इकडं आता इकडं कधी येईल सांगता येत नाही लगेच येईल तुम्हाला आवाज येतोय की नाही माहित नाही पण पाऊस येण्याचा आवाज यायला लागला पाहिजे इकडं नंबर दाटून आली सरे बरसून आल्या झाडा झाडा पाऊस आला व्हिज्युअल आपल्याला हे गावचा आई स्पेशल काय भाकरी आणि कडवा कडवा वाढ आहे वाल पावट आता पावट खा ए बावा काय पावट खा मला आवडीचं मस्त लागतं ना पावट ग्रीन करूया. तर मंडळी दुपारचा वाजलेला आहे 1-2-3 तास मस्त जरा झोपलो जाणार तो फिरायला पण खॉटवर बसून कधी झोप लागली समजली नाही कारण रात्रभर जागे होतो अजून पण झोप काय पूर्ण नाही झाली पण जाग आले आता मागाशी एवढा पाऊस पडत होता आता लगेच ऊन आला बघा लगेच उंबी राहून आलाय अरे उठा त्याला झोपू दे सुस्ती काय उडालेली नाही आमची पण आम्ही उठलेलो आहोत आविदा गायब झालाय तो काय झोपला नाही कुठे गेलाय काय माहित आलोय आता नेटवर्क साठी आणि त्यात पाऊस पण आला एक टायमाला दुकान full पाऊस खूप झालं मगाशी ऊन भेटला घराच्या येतो होता तेव्हा आता लगेच पाऊस ऊन पाऊस चालूच आहे एसटी आहे आली सर पावसाची तिकडं होता पाऊस आता आला इकडं पाऊस पण लागतोय मस्त आराम पण करून झालेला आहे फ्रेश झालेलो आहे थोडं नेटवर्कसाठी आलोय नेटवर्कमध्ये मेसेज वगैरे कॉल वगैरे घेणार पुन्हा एकदा आविदाकडे जाणार जेवणार परत एकदा प्लॅन बघू काय करायचा काय पाऊस पडतोय पावसात तुम्हाला भिजायचं नाही हा झोपला नाही पण हा गेलेला खाली घरी काम करत होता सो आम्हाला झोपून तो गेला खाली आज सीड झोपला अजून
बघू सुंभारले तोंड. पण आम्ही आता फिरायला जाऊ 2 दिवस आहे तर कुठेतरी जाऊ. हा प्लॅन म्हणजे इकडे जायचं आहे तिकडे जायचं असं काय नाही. टार्गेट नाही आमचं की 2 वाजता इथं जायचं आहे 1 वाजता इथं जायचं आहे. आणि प्लॅन आहे घरी ठेवून जाणार ना कोणा बघूया. असं वाटलं सतीदा मस्त वाटलं एकदम. बसलो आता मी जाऊन दुकानावर आलोय नेटवर्कसाठी जे आलोय. आता घरी सगळ्यांनी फोन केले सकाळी तर केले परत केले. हां पण मस्त वाटलं. दुपारचा पाऊस पडतो असं वाटतं इथे बसूनच राहायला. पण नेटवर्क नाही तर जरा सुकून वाटतंय नाही. नाही नेटवर्क पण नाही पाहिजे. एका दुसरी काढली ठीक आहे फोन करायला इमर्जन्सीला. हां असंच पाहिजे जरा. थोडा स्वतः टीव्ही आहे. हा गरजेचं आहे ऍक्च्युली. आपण बोलतो सगळं एकदम वायफाय बिफाय एकदम कंटिन्यू 24 तास फोनवर चांगलं नाही ते. हॅबिट लागते ना ती लत लागते. डोकं आहे ना आपलं भले आपण काम नसेल करत पण माइंड आपलं बिझी असतं. ते बघाय आपण बिझीच असतो आणि ते थकवा येऊ जाणे पण विचार करण्याची शक्ती निघून जाते. नवीन काय क्रिएटिव्हिटी गावाला येतो. मस्त बिझनेस आयडिया वगैरे भारी येतील इकडे. तर म्हणजे आता व्हिडिओ इथंच थांबवतोय. बघूया प्लॅन तर होणार आहे भरपूर. कुठं जाऊ अजून काय माहीत नाही पण जाऊया नक्की. घरातून बाहेर तर पडू. बाकी उन्हाळ्याचं काय आम्ही उडावतो बरोबर. आत्ताची ही व्हिडिओ इथंच थांबवतोय. कशी वाटली अजून कळवा. प्रवास मस्त सुखाचा सुखरूप झालेला. आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठे तर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आंब्याचा बाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.